नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण मुले कशा प्रकारे गुणाकार करतात ते पाहू. प्राथमिक शाळेतील मुले गुणाकार कशा प्रकारे करतात ते पाहू. NCERTने इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या घटकांची रूपरेषा दिली आहे. जसे तुम्ही लक्षात घेतले असेल की इयत्ता चौथीमधील विद्यार्थ्यांनी अगदी अचूकपणे गुणाकार शिकला असलेला पाहिजे. यानंतरच्या वर्गात ही संकल्पना मोठ्या संख्येने गुणाकार करण्यासाठी वापरली जाते. मुलांनी हे अचूकपणे समजून घेण्यासाठी आणि आत्मसात करण्यासाठी शिक्षकांनी वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या मार्गदर्शक सूचनांची रूपरेषा बनवूया. गुणाकार हा बेरजेचा सर्वात सोपा प्रकार आहे, म्हणजे संख्या जोडण्यासाठी शॉर्टकट. जेव्हा आपण गुणाकार करतो आणि ते पाहतो, तेव्हा आपल्याला परिणामी नेहमी एक आयत मिळतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे गुणाकारानंतर आपण मिळवलेले उत्तर किंवा परिणाम नेहमी आयत असतो. कधीकधी आयत एक चौरस देखील असू शकतो. मुलांना गुणाकार करणे कठीण का वाटते? कारण त्यांना हा नियम लक्षात राहत नाही आणि ते फक्त पाढेपाठ करतात. जर त्यांनी पाढेपाठ केले आणि गुणाकाराचा नियम विसरला, तर गुणाकार करणे कठीण होते. आता या गणिताच्या किटमधील शिक्षण साधनांचा वापर करून आपण गुणाकारात कसे तरबेज होऊ शकतो ते पाहूया. खेळा आणि शिका, करा आणि शिका. आता मुलांना गुणाकार शिकवण्यासाठी आपल्याकडे कोणकोणती TLM साधने अस्तित्वात आहेत हे पाहूया. चौरस गणक, पाया 10चे पिवळे चौकोनी तुकडे, खेळातील पैशांच्या 1 रुपयाच्या नोटा आणि कपड्यांच्या क्लिपसह संख्या रेषा. इयत्ता पहिली आणि दुसरीच्या वर्गातील मुलांसाठी वापरली जाऊ शकणारी ही TLM साधने आहेत. आता आपण या प्रत्येक साधनाचा वापर शिकवण्यासाठी कसा करू शकतो ते पाहू. सर्वात आधी आपण चौरस गणक वापरू. याचा वापर करून मुलांना एक खेळ खेळायला सांगू. इथे मी 5, 6, 7, 8, 9, 10 चौरस गणक घेतो. आता इथे 10 चौरस गणक आहेत. आता मुलांना आपण 2-2चे गट तयार करण्यास सांगू. यामुळे किती गट तयार होतील? 1 गट, 2 गट, 3 गट, 4 गट आणि आता 5 गट तयार झाले आहेत. जर आता मी हे सर्व 5 गट एकत्र केले तर काय होईल? चला, हे सर्व 5 गट एकत्र करूया. तर हे एकूण 10 होतील. तर आपण मुलांना यातून किती गट बनवता येतील हे शिकवतो. यामधून आपण प्रत्येकी 2चे किती गट तयार करू शकतो ते आपण पाहिले आहे. सर्वात आधी आपण प्रत्येकी 2चे गट तयार केले, त्यामुळे तेथे 5 गट तयार झाले. आपण आणखी काय करू शकतो? आपण प्रत्येकी 5चे गट तयार करू शकतो का? असे केले तर आपल्याला किती गट मिळतील? 2. आपल्याला 2 गट मिळतील. जर आपण या दोन्ही गटांना पुन्हा एकत्र केले तर आपल्याला परत 10 वस्तू मिळतात. त्याच प्रकारे आपण पिवळे चौकोनी तुकडे वापरू शकतो. 2, 4, 6, 8, 10, 12. 12 पिवळ्या चौकोनी तुकड्यांपासून आपण किती गट बनवू शकतो? त्यामध्ये सर्वात आधी आपण प्रत्येकी 2चे गट बनवू. जेव्हा आपण प्रत्येकी 2चे गट बनवतो, तेव्हा आपल्याला किती गट मिळतात? आपल्याला 6 गट मिळतात. आपण प्रत्येक गटामध्ये घनांची संख्या समान असावी. आपण प्रत्येकी 3चे गट बनवू शकतो का? चला पाहूया. हो, आपण प्रत्येकी 3चे गट बनवू शकतो. आपण प्रत्येकी 4चे गट बनवू शकतो का? 4, 4 आणि येथे 4. होय, आपण प्रत्येकी 4चे गट देखील बनवू शकतो. आपण प्रत्येकी 5चे गट बनवू शकतो का? 5 इथे आणि 5 इथे. नाही, आपण प्रत्येकी 5चे गट बनवू शकत नाही.
आपण 6चे गट बनवू शकतो का? 6 इथे आणि 6 इथे. होय, आपण प्रत्येकी 6चे गट बनवू शकतो. म्हणून जर आपण प्रत्येकी 4चे गट बनवले, तर आपल्याला इथे काय दिसेल? एक गट, दुसरा गट आणि 4चा तिसरा गट. आपण यांना अशा प्रकारे ठेवू. ते सर्व मिळून 12 होतात. आपण या 3 गटांना एकत्र केल्यावर ते 12 होतात. आणि हे अशा प्रकारे दिसते. आता आपण त्यांना या पद्धतीने देखील एकत्र जोडू शकतो. 4 आणखी 4 आणि आणखी 4. हे सुद्धा प्रत्येकी 4चे 3 गट आहेत. आता आपण प्रत्येकी 2चे गट पाडू. हे प्रत्येकी 2चे गट आहेत. सर्व मिळून हे 6 गट आहेत. जेव्हा मी यांना अशा प्रकारे ठेवतो, तेव्हा ते प्रत्येकी 4चे 3 गट तयार होतात. जर मी प्रत्येकी 4चे 3 गट बनवले, तर एकत्र मिळून ते 12 होतात. या तयार झालेल्या संरचनेचा आकार काय आहे? हा एक आयत आहे. आता वेगवेगळ्या किती पद्धतीने मी याची मांडणी करू शकतो? जेव्हा आपण याकडे अशा प्रकारे पाहतो, तेव्हा हे प्रत्येकी 3 ते 4 गट आहेत असे दिसतात. आणि जेव्हा आपण असे पाहतो, तेव्हा ते प्रत्येकी 4चे 3 गट आहेत असे दिसतात. हे 4 आहेत आणि हे 8 आणि हे 12 आहेत. आता हाच आयत आपण अशा प्रकारे फिरवू शकतो. जेव्हा आपण आता याकडे पाहतो, आपल्याला प्रत्येकी 3चे 4 गट दिसतात. म्हणजेच 3 गुणिले 4 आणि 4 गुणिले 3 हे दोन्ही सुद्धा 12 होतात आणि ते दोन्ही आयतासारखे दिसतात. जर जेव्हा आपण गुणाकार करतो, तेव्हा आपण हे वैशिष्ट्य पाहतो. येथे आपण चौरस गणक आणि पिवळे चौकोनी तुकडे वापरले. आता आपण हीच कृती संख्या रेषा वापरून करू. मी इथे प्रत्येकी 3 मण्यांचा गट बनवून एक क्लिप लावेन. पहिला गट, दुसरा गट, तिसरा गट आणि चौथा गट. येथे 12 मणी आहेत. मी त्यांना 4 गटांमध्ये विभाजित केले आहे. याचा अर्थ काय आहे? 3चा 1 गट, 3चे 2 गट म्हणजे 6, 3चे 3 गट म्हणजे 9 मणी, 3चे 4 गट म्हणजे 12 मणी. हे काय आहे? आपण हे म्हणू शकतो का, की हा 3चा पाढा आहे? म्हणजेच 3 एके 3, 3 दुणे 6, 3 त्रिक 9, 3 चोक 12. अशा प्रकारे आपण ही संख्या रेषा वापरू शकतो. या संख्या रेषेमध्ये 12 मण्यांची वेगवेगळ्या प्रकारे मांडणी केली जाऊ शकते. हे आपण गुणाकाराच्या रूपात दाखवू शकतो. आता आपण प्रत्येकी 6चे गट तयार करू. तर हा 6चा एक गट आहे आणि हे 6चा दुसरा गट आहे. पण आपल्याला इथे आयत दिसत नाही. इथे आपण हे पाहू शकतो, की वारंवार केलेली बेरीज म्हणजे गुणाकार होय. म्हणजे बेरीज करण्याचा सोपा मार्ग म्हणजे गुणाकार होय. आपण इथे काय केले आहे? आपण समान संख्यांची बेरीज केली आहे. 6 एक वेळेस 6 2 वेळेस आणि यात आणखी 6 जोडू. 3 वेळेस 6 जोडले आहेत. इथे आपल्याला काय मिळेल? 6, 12 आणि यात आणखी 6 जोडा. तर हे सर्व मिळून 18 होतात. अशा प्रकारे आपण संख्या रेषा वापरून जेव्हा वारंवार बेरीज करतो, त्यातून आपण हे समजू शकतो, की गुणाकार म्हणजे वारंवार बेरीज करणे होय. हे आपण इथे स्पष्टपणे पाहू शकतो. परंतु जेव्हा आपण पिवळे चौकोनी तुकडे आणि चौरस गणक वापरले, तेव्हा आपल्याला ही संरचना दिसली. अशा प्रकारे आपण ठोस टप्प्यामध्ये ही TLM साधने वापरून मुलांना गुणाकार या संकल्पनेची ओळख करून देऊ शकतो. आता आपण
चौरस गणक वापरून गुणाकार कसे करू शकतो ते पाहू. आपण चौरस गणक पाण्यात बुडवून त्यास पांढऱ्या फळ्यावर चिकटवू शकतो. जर पंखा चालू नसेल तर ते 2 तास फळ्यावर चिकटून राहतात. आता आपण 3 गुणिले 4 करणार आहोत. म्हणून मला 3 चौरस गणक 4 वेळा फळ्यावर चिकटवावे लागतील. एकदा, दोनदा, तीनदा आणि हे चौथ्यांदा. आता माझ्याकडे असलेले सर्व चौरस गणक संपले. मी प्रत्येकी 3 ते 4 गट बनवले आहेत. आपण यास कशा प्रकारे लिहू शकतो? मी 3 चौरस गणकांबरोबर सुरुवात केली आणि त्यांची 4 वेळेस मांडणी केली. जेव्हा मी हे अशा प्रकारे ठेवतो तेव्हा मला काय मिळते? मी या गणकांची मांडणी केली आणि मला एक आयताकृती संरचना मिळाली, बरोबर? जर मी प्रत्येक वेळी 3ची 4 वेळेस मांडणी करण्याशिवाय जर प्रत्येकी 4ची 3 वेळेस मांडणी केली तर मला काय मिळेल? ते आता आपण पाहू. मी प्रत्येकी 4 गणक 3 वेळेस मांडतो. 1, 2, 3, 4 हे एकदा झाले. ही दुसरी ओळ आहे, म्हणजे दुसऱ्यांदा मांडणी आहे. ही तिसरी ओळ आहे. माझ्याकडील सर्व चौरस गणक संपले आहेत. मी किती गणकांची मांडणी केली आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. आपल्याकडे इथे किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. म्हणजे जर मी 4 गणकांची 3 वेळा बेरीज केली किंवा 3 गुणिले 4 केले तर मला कोणता आकार मिळतो? माझ्याकडे 4 चौरस गणकांचे 3 गट होते. मी त्यांची 3 ओळीमध्ये मांडणी केली. यातून मला काय मिळाले? म्हणजेच मी 4 गुणिले 3 केले. म्हणजेच आपण पाहतो की आपण 3ने 4ला किंवा 4ने 3ला गुणाकार केला तरीही आपल्याला एक आयत प्राप्त होतो. अशा प्रकारे जेव्हा आपण यासारख्या शिकण्याच्या साधनांचा वापर करून गुणाकार सादर करतो तेव्हा आपल्याला दोन्ही वेळेस आयताकृती आकार दिसतो. आपण जेव्हा पिवळे चौकोनी तुकडे किंवा चौरस गणक वापरून सोप्या पद्धतीने मुलांना ही संकल्पना शिकवू पाहतो तेव्हा हे अशा प्रकारे करता येते. आता जर आपण हीच कृती खेळातील पैसे वापरून केली तर ती कशा प्रकारे करता येते हे पाहूया. यासाठी मी 4 जणांना प्रत्येकी 3 रुपये देईन. हे पहिल्या व्यक्तीचे झाले. हे दुसऱ्या व्यक्तीला मी देत आहे. हे तिसऱ्या व्यक्तीसाठी 3 रुपये आहेत आणि हे 3 रुपये चौथ्या व्यक्तीसाठी आहेत. तर माझ्याकडे 12 रुपये होते आणि मी ते सर्वांमध्ये विभाजित केले. मी पूर्ण 12 रुपये 4 लोकांना दिले. 4 जणांना प्रत्येकी 3 रुपये प्रमाणे 12 रुपये दिल्यास ते एका आयतासारख्या आकृतीमध्ये दिसते. ते आपण इथे पाहू शकतो. इथे आपल्याला ते स्पष्टपणे दिसू शकते. शिकवलेली ही संकल्पना मुलांना समजली आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही मुलांना बोलवून घ्या. त्यांना सांगा, तुमच्यापैकी 18 मुले इकडे या. तुम्हाला आता आडव्या आणि उभ्या रांगेत उभे राहायचे आहे. तुम्ही कशा प्रकारे उभे राहाल? असा प्रश्न आपण त्यांना विचारू शकतो. मुले विचार करण्यास सुरुवात करतात की आपण कशा प्रकारे उभे राहू शकतो. एका रांगेत आपल्यापैकी 3 जण उभे राहू शकतात का? किंवा 4 जण किंवा 6 जण उभे राहू शकतात का? जर आपल्यापैकी 6 जण एका रांगेत उभे राहिले तर काय होईल? आपण सर्वजण एकाच रांगेत उभे राहू शकतो का? किंवा आपल्याला गट करून उभे राहावे लागेल का? मुले असा विचार करतात तेव्हा त्यांना ही संकल्पना समजायला सुरुवात होते आणि TLM वापरणे अनिवार्य नाही हे लक्षात येते. आपण त्यांना वेगवेगळ्या कृती करण्यास सांगू शकतो. उदाहरणार्थ, जेव्हा ते प्रार्थना म्हणण्यासाठी उभे राहतात किंवा असेंब्लीसाठी जातात तेव्हा ते ही कृती तिथे लागू करू शकतात. आता आपण प्रतिनिधित्व टप्प्याकडे वळू. प्रतिनिधित्व टप्पा वापरून मुले गुणाकार कसे शिकू शकतात हे पाहू.
आत्तापर्यंत आपण ठोस टप्प्यात क्रियाकल्पांसाठी TLM साधने वापरली. आपण त्यांना वेगवेगळ्या कृती करण्यास सांगितल्या. आता गुणाकार शिकवण्यासाठी आपण चौरस रेखांकित वही वापरू. मुलांसाठी हा एक संक्रमणाचा टप्पा आहे, जिथे मुले ठोसपासून प्रतिनिधित्व अवस्थेकडे जात आहेत. याला एक सचित्र टप्पा असेही म्हटले जाऊ शकते, कारण इयत्ता 1ली ते 3री मधील मुले जेव्हा त्यांना प्रतिनिधित्वाच्या टप्प्यातून शिकवले जाते, तेव्हा ते चित्रे काढून समजू शकतात. ते सुद्धा पुरेसे आहे. आता आपण आधी केल्याप्रमाणे प्रत्येकी 2चे 5 गट बनवू. आपण ही क्रिया करण्यासाठी आधी पिवळे घन वापरले. इथे मी 2 चौरस काढेन आणि मी हे 5 वेळा लिहिले. ही 3री ओळ आहे. ही 4थी ओळ आहे आणि हा 5वा गट आहे. आता इथे मी 2 लिहीन आणि इकडे 5. आपण ही समान कृती संख्या रेषा वापरून आधी केली. आपण ती कशा प्रकारे केली? आपण प्रत्येकी 3चे गट तयार केले. हा 3चा पहिला गट, हा 3चा दुसरा गट आहे, हा 3चा तिसरा गट आहे. जेव्हा आपण अशा प्रकारे केले, तेव्हा आपण किती गट बनवले? आपण 3 गट बनवले. 3 वस्तूंचे 3 वेळेस. या दोघांमध्ये काय फरक आहे? हा प्रत्येकी 3चा पहिला, दुसरा आणि तिसरा गट आहे. यांना एकत्र केल्यास आपल्याला 9 ही संख्या मिळते. इथे 9 चौरस आहेत. आपण प्रत्येकी 3च्या गटांची 3 वेळेस मांडणी या प्रकारे देखील करू शकतो. हा पहिला 3चा गट, हा दुसरा गट आणि हा तिसरा गट. म्हणजेच 3 गटांची 3 वेळेस केलेली मांडणी किंवा 3 गुणिले 3. इथे सर्व मिळून किती चौरस आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. म्हणून 3 गुणिले 3 गुणिले हे गुणाकाराचे चिन्ह आहे आणि याचे उत्तर 3 गुणिले 3 बरोबर 9 आहे. जेव्हा आपण तीच गोष्ट इथे पाहतो, तेव्हा हा मी 3ची 3 वेळेस मांडणी केली आहे आणि मला उत्तर 9 असे मिळाले आहे. जर मी 10 वेळेस 3ची बेरीज केली असती, तर ती एक खूप मोठी पद्धत होईल. ही लहान पद्धत आहे. म्हणजेच ही पद्धत वापरून मी 3 गुणिले 10 बरोबर 30 असे देखील करू शकतो. असे करणे खूप सोपे असेल. अशा प्रकारे प्रतिनिधित्व करणारा टप्पा ठोस आणि अमूर्त अवस्थांदरम्यान येतो. हा प्रकार चौरस रेखांकित वही वापरून शिकवण्यामुळे मुलांना ठोसपासून अमूर्त शिक्षणाकडे जाण्यास मदत होईल. हे यामधून मुले शिकू शकतील. केवळ चौरसांवर स्वतःला मर्यादित न ठेवता आपण वेगळी साधने वापरून देखील हे करू शकतो. जसे की आपण लहान तारे किंवा वर्तुळे किंवा बॉक्स मधील कोणताही आकार वापरून हे वेगळ्या पद्धतीने करू शकतो. ते त्यांच्या आवडीचे कोणतेही आकार निवडू शकतात आणि त्यांना या चौरस बॉक्सच्या आत 3च्या गुणाकारात रेखाटू शकतात. येथे किती तारे आहेत? तीन इथे, 3 इथे आणि अशा प्रकारे 4 वेळेस आहेत. तर सर्व मिळून किती तारे आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. तर ही 3 आणि 4चा गुणाकार दाखवण्याची वेगळी पद्धत आहे. आणि यातून आपण एक आयत पाहू शकतो. आता आपण 2 गुणिले 5 हा गुणाकार पाहू. आपण 2 आणि 5चा गुणाकार करत आहोत. आपल्याला अशा प्रकारचा एक आयत मिळतो. जर मी 2 आणि 5चा गुणाकार केला तर मला काय मिळेल? आपण हे अशा प्रकारे काढू. आपण तोच प्रश्न या प्रकारे देखील करू शकतो. इथे आपल्याकडे 5 आहेत आणि आणि मी हे 2दा करेन.
मला इथे काय मिळाले? इकडे 5 आणि इकडे 2. जेव्हा मी यांचा गुणाकार करतो, तेव्हा मला 10 हे उत्तर मिळाले. आपण येथे हे निरीक्षण करू शकतो की याला एक ओळ म्हणतात. म्हणजेच माझ्याकडे इथे 2 ओळी आहेत. आता 1, 2, 3, 4, 5 यांना स्तंभ असे म्हणतात. या उदाहरणामध्ये माझ्याकडे 2 स्तंभ आहेत आणि 1, 2, 3, 4, 5 ओळी आहेत. तर मुलांना हे स्तंभ आणि ओळी माहिती असायला हव्यात. तेव्हाच त्यांना आपल्याला आयत कशा प्रकारे मिळाला हे कळेल. म्हणजे जेव्हा आपण स्तंभ आणि ओळी यांचा गुणाकार करतो, तेव्हा तयार झालेला आकार आयत असतो. आणि तेथे आणखी एक मुद्दा आहे. जेव्हा तुम्ही 2 गुणिले 5 करता किंवा 5 गुणिले 2 करता, तेव्हा तुम्हाला समान उत्तर मिळते. या चौरस रेखांकित वहीतील उदाहरणातून मुलांना हे शिकायला मिळेल. या शिकण्याच्या साधनांचा वापर करून मोठ्या संख्यांचा गुणाकार कसा करायचा ते पाहू. आपण पिवळे चौकोनी तुकडे, चौरस गणक, संख्या रेषा आणि खेळातील पैसे वापरून मुलांना गुणाकार कसा शिकवायचा हे शिकलो. आता आपण पायात 10चे ठोकळे यासाठी कसे वापरायचे ते पाहू. माझ्याकडे निळे दंडगोल, पिवळे चौकोनी तुकडे आणि हिरव्या चकत्या आहेत. आता आपण यांचा वापर करून 2 अंकी संख्यांचा गुणाकार कसा करावा ते पाहू. सर्वात आधी आपल्याला 12 ही संख्या दर्शवावी लागेल. आपण ते कशा प्रकारे करू शकतो? मी पिवळे चौकोनी तुकडे वापरू शकतो का? किंवा मी निळे दंडगोल वापरू शकतो का? म्हणजेच 12 ही संख्या दर्शनाचा चांगला मार्ग कोणता? जर आपण पिवळे चौकोनी तुकडे वापरले तर ते बरेच होतील. म्हणून आपण 10चा एक गट आणि पिवळे चौकोनी तुकडे वापरू. तर अशा प्रकारे आपण 12 ही संख्या दर्शवतो. बरोबर? आता पुढची संख्या 13 आहे. दिलेले गणित 12 गुणिले 13 ही आहे. आपल्याला हा गुणाकार करायचा आहे. तर मग उत्तर काय असेल? आपण या 2 संख्यांचा गुणाकार कशा प्रकारे करू शकतो? बाकी सर्व संख्या या एक अंकी संख्या होत्या आणि आपल्याला त्यामधून गुणाकार म्हणून एक आयत मिळत होता. इथे जेव्हा आपण 12 आणि 13चा गुणाकार करतो, तेव्हा आपण त्यांची मांडणी कशा प्रकारे करतो? जर आपल्याला एक आयत मिळवायचा असेल तर आपण हे कशा प्रकारे ठेवू शकतो? हे 12 आहे आणि हे 13 आहे. तर मग उत्तर काय येईल? येथे उत्तर काहीच येणार नाही. तर याचे उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला एक स्तंभ म्हणून आणि दुसरे एक ओळ म्हणून ठेवावं लागेल. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला 12 आणि 13 याची एका विशिष्ट पद्धतीने मांडणी करावी लागेल. याची आपण अशा प्रकारे मांडणी करू शकतो. इथे तुम्हाला या गोष्टीचे निरीक्षण करायचे आहे की 12 आणि 13 हे एकमेकांवर कधीच जात नाहीत. ते अशा प्रकारे एकमेकांपासून विलग असावेत. आपण हे चौरस गणक वापरत असताना देखील पाहिले आहे की ते एकमेकांवर कधीच जात नाहीत. म्हणून इथे सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीचे अनुसरण करावे लागेल. अशा प्रकारे आपल्याला त्याची मांडणी करायची आहे. म्हणून येथे उत्तर काय आहे? ते कुठे आहे? मला 12 गुणिले 13चे उत्तर मिळवण्यासाठी हे क्षेत्र भरावे लागेल. मी हे कशा प्रकारे करू शकतो? जर मला या क्षेत्रात भरायचे असेल तर मला उपलब्ध असलेल्या TLM साधनांचा वापर करावा लागेल. तर मग मी यांचा वापर करावा की यांचा वापर करावा की निळे दंडगोल वापरावेत? मी हे जलद गतीने किंवा लवकर करण्यासाठी काय वापरू शकतो? जलद गतीने उत्तर मिळवण्यासाठी मी काय करू शकतो? आता आपण पाहूया. जर मी पिवळे चौकोनी तुकडे वापरले तर मला किती वेळ लागेल हे माहीत नाही आणि आकार पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पिवळे चौकोन आहेत काय हे देखील मला माहीत नाही. मी हुशार आहे म्हणून मी निळ्या रंगाचे दंडगोल वापरेन. आता आपण याकडे पाहू. इथे मी किती ठेवले आहेत? 2, 3, 4 आणि 5, 6, 7, 8, 9. इथे आणखी जागा आहे का? हो, 10
11. माझ्याकडे आणखी जागा शिल्लक आहे. म्हणून 12, 13, 14. आत्तापर्यंत आपण किती दंडगोल ठेवले आहेत? आपण यांची साधी मांडणी करू आणि नंतर मोजू. येथे आपला उद्देश काय आहे? एक आयताकृती मिळवणे. येथे आणखी थोडी जागा शिल्लक आहे. आपण येथे आणखी एक दंडगोल ठेवू. गुणाकार हा आयताकृती असला पाहिजे. माझ्याकडे येथे आणखी थोडी जागा आहे. मी पिवळे चौकोनी तुकडे वापरून ही जागा भरेन. आपण जेव्हा ही सर्व जागा भरतो तेव्हा आपल्याला आयताकृती मिळते का? हा आयताकृती मिळवण्यासाठी आपण कोणत्या संख्या वापरल्या? हे 12 आहे आणि दुसरी संख्या म्हणजे 13 आहे. म्हणून आपण 12 आणि 13 चा गुणाकार करतो आणि त्यातून आपल्याला आयताकार मिळतो. आपण जेव्हा प्रश्न सोडवण्यास सुरुवात केली तेव्हा 12 गुणिले 13, 12 आणि 13 चा गुणाकार केल्यावर आपल्याला हा आयताकृती मिळाला. म्हणजेच हा आयताकार आपल्याला 12 आणि 13 चा गुणाकार केल्यावर मिळाला. माझ्याकडे किती निळे दंडगोल आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. 15 निळे दंडगोल आणि 1, 2, 3, 4, 5, 6 पिवळे चौकोनी तुकडे. 15 निळे दंडगोल मिळून 150 होतील आणि 6 एकके मिळून 6 होतील. म्हणजेच एकूण 156 होतील. आपण बँकेच्या खेळामध्ये हे पाहिले आहे की जेव्हा आपल्याकडे 10 पेक्षा अधिक निळे दंडगोल असतात तेव्हा ते 9 पेक्षा अधिक असल्यास आपण काय करावे? दशक स्थानी 9 दशकासाठी जागा आहे. तेव्हा आपल्याकडे 10वा दशक असतो तेव्हा आपण काय करावे? आपल्याला त्यास बँकेकडे घेऊन जावे लागेल. तर मग आपण हे इथून काढून टाकावे का? आपण तिथून 10 दशके काढून टाकू. जर आपण ही 10 दशके काढून बँकेला दिली तर आपल्याला त्या बदल्यात काय मिळते? आपल्याला एक हिरवी चकती मिळते. यामध्ये 100 चौरस आहेत. आपण हे इथे ठेवू शकतो का? 10 निळ्या दंडगोलांऐवजी आपण एक हिरवी चकती ठेवतो. मी जेव्हा प्रश्न सोडवण्यास सुरुवात केली तेव्हा या सर्व निळ्या दंडगोलांऐवजी ही हिरवी चकती ठेवू शकलो असतो. हे केले असते तर मी वेळ वाचवू शकलो असतो. मला यातून असे सांगायचे आहे की जेव्हा आपल्याकडे मोठी संख्या असते तेव्हा आपण मोठे TLM साधन वापरावे. जेव्हा आपल्याला मोठा आयत मिळतो तेव्हा आपण मोठी चकती वापरावी. आता येथे लक्षात घेण्याचा मुद्दा हा आहे की हा भाग 12 आणि 13 जिथे आहे तो आपण उत्तरांमध्ये समाविष्ट करू नये. आपले उत्तर केवळ हा आयात आहे. हा आपला प्रश्न आहे. मला आशा आहे की तुम्हाला हे समजले आहे. 12 गुणिले 13 जेव्हा आपल्याकडे या दोन संख्या आहेत तेव्हा हा आयत हे आपले उत्तर आहे. पण आपण उत्तरांमध्ये आपल्याला आधी दिलेल्या संख्या समाविष्ट करू नये. यालाच गुणाकार असे देखील म्हणतात. आता आणखी एक प्रश्न सोडवूया. प्रश्न 22 गुणिले 23 हा आहे. आत्ताच आपण 12 आणि 13 पाहिले आहेत. आता 22 आणि 23 पाहूयात. तर हे 22 आहेत. बरोबर? आता आपण 23 पाहू. तर हे 23 आहेत. 22 आणि 23. आपण गुणाकार करताना याची मांडणी कशी करावी? आपण यांची मांडणी अशा प्रकारे करावी का? की आपण 23 अशा प्रकारे ठेवू शकतो. हे या मांडणीमध्ये खरे तर 10 आहे, 20 नाही. तर आपल्याला 23 हे अशा प्रकारे ठेवावे लागतील. हे 23 आहेत आणि हे 22 आहेत. हे 23 आहेत आणि हे 22 आहेत. कृपया
हे लक्षात ठेवा की हा बिंदू रिकामा असायला हवा. आपल्याला इथे काय करायचे आहे? आपल्याला एक मुद्दा लक्षात ठेवायला हवा की जेव्हा आपण 12 गुणिले 13 हा प्रश्न सोडवला, तेव्हा आपण हिरवी चकती वापरली आणि हे समजले की त्यामुळे हा प्रश्न सोडवणे लवकर आणि सोपे झाले. तर इथे सुद्धा आपण तीच पद्धत वापरू. आपण येथे हिरवी चकती वापरून सुरुवात करू. आपला उद्देश हा आयत भरण्याचा आहे. आपल्याला हा आयत निर्माण करायचा आहे. एक चकती आणि दुसरी चकती. आपण येथे तिसरी चकती घेऊ शकतो का? नाही. आपण ती इथे ठेवू आणि चौथी चकती इथे येईल. माझ्याकडे इथे आणखी जागा शिल्लक आहे. ती जागा निळे दंडगोल वापरून भरूया. आपण येथे किती ठेवू शकतो? इथे 3. आपण आणखी इथे 3 इथे ठेवू शकतो. म्हणजेच एकूण 6 निळे दंडगोल इथे ठेवू शकतो. या जागेबद्दल आपण काय करू शकतो? आपण इथे 2 ठेवू शकतो आणि इकडे आणखी 2 ठेवू शकतो. आपला आयत जवळपास तयार झाला आहे. माझ्याकडे आणखी थोडी जागा शिल्लक आहे. मी इथे पिवळे चौकोनी तुकडे ठेवीन. तर आपल्याला एक पूर्ण आयत मिळाला का? होय, आपल्याला मिळाला आहे. परंतु कोणत्या प्रश्नासाठी हा मिळाला? हे 22 आहे? हे 23 आहे. आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहे की आयत पूर्ण झाल्यावर आपल्याला प्रश्नातील दिलेल्या संख्या या आयतापासून वेगळ्या करायच्या आहेत. आपल्याला त्याला थोडे मागे सरकवायचे आहे. नाहीतर जर आपण यांना एकत्र ठेवले, तर मुलांचा गोंधळ उडू शकतो. असे होऊ शकते की मुले यामध्ये दिलेल्या प्रश्नातील संख्या देखील जोडतील. आता आपण हे मोजूया. 1 शतक, 2 शतके, 3 शतके, 4 शतके, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 म्हणजे एकूण 100. तर 4 शतके आणि 1 शतक मिळून 5 शतके आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 एकके. मग उत्तर काय आहे? 506. 5 शतके आणि 6 एकके. या दिलेल्या प्रश्नांमध्ये किती शतके आहेत? जेव्हा आपण मुलांना हा प्रश्न विचारतो, तेव्हा ते त्याकडे पाहतात आणि म्हणतात, की इथे 4 हिरव्या चकत्या आहेत. म्हणून 4 शतके आहेत. ते बरोबर आहे का? तुमचे उत्तर काय आहे? 506. तर मग 506 मध्ये किती शतके आहेत? 5 शतके आहेत. पण आपल्याला इथे फक्त 4 शतके दिसतात. तर उत्तर बरोबर आहे. परंतु ते दशांश प्रणालीमध्ये नाही. आपण त्याला दशांश प्रणालीमध्ये कसे आणावे? येथे किती दशके आहेत? येथे 10 दशके आहेत. दशक स्थानी 9 पेक्षा जास्त दशके असू शकत नाहीत. तर आपण काय करावे? आपण परत एकदा बँकेत जावे. येथे 6 दशके आहेत आणि ही 4 दशके आहेत. म्हणजे सर्व मिळून 10 दशके आहेत. 10 दशके मिळून 1 शतक होईल. म्हणून बँक मला एक हिरवी चकती देईल. आपणही ती इथे ठेवतो. आणि हे आपले उत्तर आहे. पण हे उत्तर आयताकृती संरचनेत नाही. कारण उत्तर हे आयताकार असू शकले असते, पण मग ते दशांश प्रणालीमध्ये नसते. जर आपल्याला दशांश प्रणालीचा वापर करायचा असेल, तर आपल्याला बँकेची मदत घ्यावी लागेल आणि उत्तर हे अशा प्रकारे दाखवावे लागेल. हे उत्तर बरोबर आहे, कारण दशक स्थानी आपण 10 संख्या दाखवत नाही. म्हणून आपण हे अशा प्रकारे दाखवतो. मुलांना शिकवण्याचा हा वरील मार्ग म्हणजे उच्च क्रमविचार आहे.
मुलांना हे माहीत असले पाहिजे. 506 चे दशक म्हणून काय प्रतिनिधित्व केले जाऊ शकत नाही, हे स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे. परंतु आपण अचूकपणे 500 चे शतके वापरून त्याचे प्रतिनिधित्व करू शकतो. अशा प्रकारे आपण 23 गुणिले 22 किंवा 22 गुणिले 23 हा गुणाकार केला. आपण हा प्रश्न सोडवला. आता या प्रश्नासाठी जर आपण उच्च क्रम विचार वापरला, तर आपण मुलांना यास वेगळ्या पद्धतीने करण्यास सांगू शकतो. आपण याच प्रश्नाचा विस्तार करून 28 गुणिले 31 कसे बनवू शकतो? तर हे 23 आहे, हे 26 आहे आणि आता 28 आहेत आणि त्यानंतर 31. हे 30 आहेत आणि हे 31 आहेत. आता आपण जेव्हा हे अशा प्रकारे करतो, तेव्हा आपल्याकडे एका गणिताच्या किटमध्ये केवळ 20 निळे दंडगोल असतात. आपल्याकडे 6 हिरव्या चकत्या आहेत. आपण हे निळे दंडगोल ठेवू. येथे आपल्याला किती निळ्या दंडगोलांची आवश्यकता आहे, हा प्रश्न आहे. आणि हे उत्तर आहे. आपल्याकडे 20 निळे दंडगोल आहेत, परंतु त्यापैकी 7 दंडगोल वापरले गेले आहेत. आत्तापर्यंत आपण 7 वापरले आहेत. उरलेल्या निळ्या दंडगोलांचा वापर करून आपण हे क्षेत्र भरू शकत नाही. पिवळे चौकोनी तुकडे पुरेसे नाहीत. परंतु आपण एका गणिताच्या किटमध्ये 22 गुणिले 23 हा गुणाकार किंवा 24 गुणिले 23 हा गुणाकार करू शकतो. आपण त्या संख्यापर्यंत गुणाकार करू शकतो, परंतु त्यापुढील मोठ्या संख्यांचा गुणाकार आपण ही TLM साधने वापरून करू शकत नाही. आता आपल्याला गुणाकार प्रतिनिधित्व अवस्थेत करायचा आहे. आपण तो कशा प्रकारे करतो? 12 गुणिले 13 आपण हे ठोस टप्प्यामध्ये पायात 10चे ठोकळे वापरून केले आहे. तेच 12 गुणिले 13 आपण चौरस रेखांकित वही वापरून देखील करू शकतो. त्यासाठी आधी आपण 12 दर्शवू. हा 10चा एक ठोकळा आहे आणि त्यानंतर एक एकक व दुसरे एकक. त्याचप्रमाणे आता 13 दर्शवू. 10चा एक ठोकळा आणि 3 एकके. एक एकक, एक एकक, एक एकक. आता आपल्याला काय करावे लागेल? आपल्याला हे क्षेत्र पूर्ण करावे लागेल. आपल्याला हे क्षेत्र भरायचे आहे. जेव्हा आपण हे पूर्णपणे भरू, तेव्हा आपल्याला 12 गुणिले 13चा गुणाकार मिळेल. आपण हे कशा प्रकारे भरावे? ठोस टप्प्यामध्ये आपण काय केले होते? आपण कशाची मदत घेतली होती? आपण हिरवी चकती वापरली होती. तर ती हिरवी चकती किती मोठी आहे? त्यामध्ये 100 चौरस आहेत. म्हणजेच हे 10 आणि हे 10. जर आपण हे क्षेत्र भरले तर आपल्याला 100 चौरस मिळतात. या जागेवर एक हिरवी चकती बसू शकते. हे 100 आहेत. त्यानंतर आपण काय केले? आपण एक निळा दंडगोल घेतला, म्हणजेच 10 घेतले. आपण आणखी एक निळा दंडगोल ठेवला, म्हणून आणखी 10 जोडले आणि तिसरे 10 इथे ठेवले. आपल्याकडे इथे काही जागा आहे. आपण आणखी एक दशक इथे ठेवले. त्यानंतर आपण आणखी एक दशक ठेवले. किती दशके झाली? 3, 4, 5. 5 दशके. आपल्याकडे काय शिल्लक राहिले? एकके. 1, 2, 3, 4, 5, 6. 1, 1, 1, 1, 1 आणि 1. म्हणजे 6 एकके. माझ्याकडे किती शतके आहेत? चला ती इथे लिहूया. एक शतक आहे.
किती दशके आहेत? 1, 2, 3, 4, 5. 5 दशके मिळून 50 होतील. आपल्याकडे किती एकके आहेत? 6. आपल्याकडे एकूण सर्व किती आहेत? 12 गुणिले 13 मधील येथून किती चौरस आहेत? 6, 5, 1 म्हणजेच 156 हे उत्तर आहे. ही प्रतिनिधित्व अवस्था आहे. प्रतिनिधित्व अवस्था असे आपण या टप्प्याला म्हणतो. आता आपण हा प्रश्न सोडवण्यासाठी चौरस रेखांकित वही वापरली आहे. पण जर आपण त्यांना मोठ्या संख्यांचा गुणाकार करण्यास दिला तर तो या वहीच्या बाहेर जाईल. म्हणून ही संकल्पना समजेपर्यंत आपण त्यांना लहान संख्यांचे प्रश्न दिले पाहिजेत. इथे लक्षात ठेवण्यासारखा आणखी एक मुद्दा म्हणजे ही विशिष्ट जागा होय. ती जागा नेहमी रिकामी पाहिजे. त्यांनी इथे 10 पासून लिहायला सुरुवात करू नये. त्या ठिकाणी हे चिन्ह दाखवणे हा सर्वात चांगला मार्ग आहे. हे चिन्ह गुणाकाराचे देखील आहे. म्हणून आपण त्यांना हे शिकवू शकतो. हीच जागा नेहमी गुणाकाराच्या चिन्हासाठी राखीव ठेवली पाहिजे. तर आपण त्यांना या प्रकारे शिकवण्यास मुले चुका करणार नाहीत आणि उत्तर बरोबर येईल. जेव्हा आपण मुलांना हा आयत भरण्यास सांगतो, आपण त्यांना या आयतामध्ये वेगवेगळे रंग भरण्यास सांगू शकतो. मुले अशा प्रकारे यात रंग भरू शकतात. यामुळे मुलांना हे समजेल की ही वेगवेगळी क्षेत्रे आहेत. ते इथे ठिपके काढू शकतात किंवा रेषा काढू शकतात. ते वेगवेगळे रंग वापरून यास भरू शकतात. हे करण्यामागे कारण आहे की शिक्षक याला क्षेत्रफळ पद्धत किंवा गुणाकाराची पद्धत असे म्हणतात. परंतु इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या वर्गातील मुलांनी क्षेत्रफळ पद्धत शिकलेली नसते. म्हणून जर आपण त्यांना असे सांगितले की ही क्षेत्रफळ पद्धत आहे, तर ते आपल्याला विचारू शकतात की क्षेत्रफळ म्हणजे काय? म्हणून आपण त्यांना कसे सांगू शकतो की ही रंग भरण्याची पद्धत आहे? तर हा आयत आहे. ही त्यातली वेगवेगळी क्षेत्रे वेगवेगळ्या रंगांनी रंगवलेली आहेत. म्हणून ही त्यांच्यासाठी एक मजेशीर कृती होईल. हे खूप चांगले आहे. आता आपण प्रतिनिधित्व अवस्थेतून अमूर्त टप्प्यात कसे जाता येईल ते पाहू. अमूर्त अवस्थेकडे जात असताना पहिल्यांदा आपण 12 गुणिले 13 हा प्रश्न पाहू. हे करण्यासाठी अमूर्त अवस्थेमध्ये आपल्याकडे 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत बॉक्स पद्धत आहे. आता आपण ती पाहू. 12 आपल्याला ठोस टप्प्यामध्ये 12 कसे मिळतात? आपण 10चा एक ठोकळा वापरला आणि त्यानंतर 2 एकके वापरली. त्याचप्रमाणे 13 मिळवण्यासाठी आपण एक निळा दंडगोल आणि त्यानंतर 3 एकके वापरली. 10चे 2 ठोकळे आणि 3 व 2 एकके वापरली. आता जेव्हा आपण गुणाकार करतो, आपल्याला आता गुणाकार समजला आहे. पण तो बॉक्स पद्धतीने कशा प्रकारे करायचा ते आपण पाहू. अशा प्रकारे आता बॉक्सेस काढू. आता आपल्याला हे बॉक्स भरायचे आहेत. 10 गुणिले 10 उत्तर हे 100 आहे. आपल्याला हे माहित आहे की ती एक हिरवी चकती आहे. 10 गुणिले 2 म्हणजे किती? आपण जेव्हा 12 गुणिले 13 केले, चला त्याच्याकडे पाहू. आपल्याला 20 मिळाले. म्हणजेच 2 दशके होतात. 10 गुणिले 3 किंवा 3 गुणिले 10 याचे उत्तर आपल्याला माहित आहे. 30. 3 गुणिले 2 आपल्याला 3चा पाडा देखील माहित आहे. हे 6 होतात. आपण या संख्यांसोबत काय करतो?
आपण त्यांची बेरीज करतो. आपल्याकडे येथे 120 आहेत, येथे 36 आहेत. याची एकूण बेरीज किती आहे? 6, 5, 1. आता आपण स्तंभांची बेरीज करू. 130 आणि नंतर 2, 6. आता आपण या दोन संख्यांची बेरीज करू. आपल्याला 156 मिळावेत. तर 6 अधिक 0 बरोबर 6, 2 अधिक 3 बरोबर 5, 1 आणि इथे काहीच नाही म्हणून 1. तर एकूण 156. ही बॉक्स पद्धत आहे. आपण याला बॉक्स पद्धत का म्हणतो? कारण आपण इथे बॉक्सेस काढतो आणि दिलेल्या संख्येला त्यापेक्षा लहान संख्यामध्ये विभाजित करतो आणि त्यानंतर आपण गुणाकार करतो. आपण जेव्हा गुणाकार करतो, आपल्याला मोठ्या संख्यांचे पाढे लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. हा आपल्याला याचा फायदा आहे. लहान संख्यांचा गुणाकार सहजपणे केला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला सहजपणे उत्तर मिळते. जेव्हा आपण मुलांना गुणाकार शिकवतो, सामान्यतः शिक्षक पाढ्यांना महत्त्व देतात. कारण ते असा विचार करतात की जर मुलांना पाढे पाठ असतील, तर त्यांना गुणाकार आणि भागाकार समजणे सोपे जाईल. तर मग आपण पाढे कशा पद्धतीने पाठ करतो? आपण 1 पासून 5, 10, 15, 20, 25 पर्यंत पाढे पाठ करतो. जितके जास्त पाढे पाठ असतील तितके मुलांना सोपे जाते. अशा प्रकारे शिक्षक पाढे पाठ करण्यावर जास्त भर देतात हे पाहण्यात आले आहे. आपण कशा प्रकारे पाढे पाठ करू शकतो? चला तर मग पाढ्यांसाठी एक तक्ता बनवूया. आपण शून्यापासून सुरू करून 10 पर्यंतचे पाढे काढू. आपल्याला पाढे पाठ करायचे आहेत. यासाठी आपण सोपा मार्ग पाहू. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता शून्याला 0 गुणाकार केल्यास उत्तर 0 येते. माझ्याकडे काहीच नाही आणि मला काहीच नाहीने गुणायचे आहे म्हणून उत्तर 0 आहे. आता शून्याला 1 ने गुणाकार करा. म्हणजे माझ्याकडे काहीच नाही आणि मला 1 ने गुणाकार करायचा आहे. जेव्हा आपण 0 आणि 1 चा गुणाकार करतो, तेव्हा पुन्हा एकदा उत्तर 0 मिळते. म्हणजे माझ्याकडे काहीच नसल्यामुळे मी गुणाकार करू शकत नाही. म्हणून ते 0 आहे. त्यामुळे मी शून्याचा गुणाकार कोणत्याही संख्येबरोबर केला तरीही उत्तर 0च येते. आता कोणतीही संख्या घ्या आणि तिला 0 ने गुणाकार करा. त्याचे उत्तर सुद्धा 0च येईल. माझ्याकडे 1 ही संख्या आहे. जर मी त्याचा गुणाकार 0शी केला तर ते 0 होते. तर या संपूर्ण स्तंभामध्ये उत्तर 0 येईल. आता 1 ला 1 ने गुणा म्हणजे उत्तर 1 येईल. जर आपण अशा प्रकारे 1 चा गुणाकार कोणत्याही संख्येशी करत राहिलो तर उत्तर 30 संख्या येते. म्हणून हे सोपे आहे. 1 गुणिले कोणतीही संख्या बरोबर 30 संख्या. त्याचप्रमाणे कोणतीही संख्या गुणिले 1 म्हणजे देखील 30 संख्या येते. म्हणून गुणाकार 30 संख्या म्हणजे जिचा 1 सोबत गुणाकार केला गेला आहे ती येईल. म्हणून आपल्याला सारखीच उत्तरे या स्तंभात मिळतात. आता 2 ला 2 ने गुणा म्हणजेच हा 2 चा पाढा होईल. बे दुणे 4, बे त्रिक 6, बे चोक 8, बे पंचे 10, बे सख 12, बे साती 14, बे आठी 16, बे नवे 18, बे 10 20.
आता 3 गुणिले 3 चा पाढा कसा येईल? 3 दुणे 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाचे 15, 18, 21, 24, 27 आणि 30. आपण स्तंभानुसार देखील करू शकतो. 5 दुणे 10, 6 दुणे 12, 7 दुणे 14, 8 दुणे 16. येथे काय होत आहे? आपण फक्त संख्या वगळत आहोत. आपण हे अशा प्रकारे आणि तशा प्रकारे देखील दाखवू शकतो. चला हे पुढे नेऊ. 4 त्रिक 12, 5 त्रिक 15. येथे आपला उद्देश हा चौरस पूर्णपणे भरण्याचा आहे. तर तुम्ही हे कोणतीही पद्धत वापरून करू शकता. 60, 70, 80, 90 आणि 100. आता आपण एक विशिष्ट गोष्ट इथे पाहू शकतो. या दिलेल्या संख्या आहेत 0 ते 10. येथे एक मनोरंजक घटना म्हणजे एखाद्याने हे पाहिले आहे का? एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर आपण येथे रेषा काढली तर ती रेषा या आयताचे समानपणे 2 भागांमध्ये विभाजन करते. म्हणजे हा अर्धा भाग आणि हा अर्धा भाग. ही मध्यमातून जाणारी रेषा या दोन्ही भागांचे समान पद्धतीने विभाजन करते. या 2 भागांचे निरीक्षण केल्यास एक मनोरंजक गोष्ट आपल्या लक्षात येईल की हा भाग आणि तो भाग एकमेकांच्या आरशातील प्रतिमा आहेत. तुम्हाला इथे सममिती दिसते का? येथे आपण एक उदाहरण पाहू. 7 चौक 28, 4 साते 28 म्हणजेच 28 आणि 28. येथे 24 आणि 24, येथे 18 आणि 18, येथे 10 आणि 10 आहेत. या दोन्ही भागातील सर्व संख्या एकमेकांच्या आरशातील प्रतिमा आहेत. ते एकमेकांशी जुळतात. याचा अर्थ काय आहे? जेव्हा आपण एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने गुणाकार करतो, तेव्हा उत्तर दुसरी संख्या गुणिले पहिली संख्या कसे येते? 8 चौक 32 आणि 4 आठे 32. जेव्हा तुम्ही ए गुणिले बी करता, याचे उत्तर मी बी गुणिले ए याच्या बरोबर येते. दुसरे मनोरंजक तथ्य म्हणजे जेव्हा तुम्ही कोणत्याही संख्येला शून्याने गुणाकार करता, तेव्हा उत्तर 0 येते. हा एक नियम आहे. तीच गोष्ट इथे देखील लागू होते. 0 गुणिले कोणतीही संख्या केली तरीही उत्तर 0 येते. तिसरे तथ्य म्हणजे जेव्हा तुम्ही कोणत्याही संख्येला 1 ने गुणाकार करता, तेव्हा गुणाकार हा तीच संख्या येते. आपण हे या ओळीमध्ये आणि स्तंभामध्ये पाहिले आहे. तर 1 गुणिले 1 बरोबर ए आणि 1 गुणिले ए देखील ए येते. त्याचप्रमाणे कोणत्याही संख्येला 10 ने गुणाकार केल्यास त्याचे उत्तर त्या संख्येसह 0 जोडून येईल. हे नेहमीच खरे असते. जेव्हा कोणत्याही संख्येला 10 ने गुणाकार केल्यास आपल्याला तीच संख्या 0 जोडून मिळते. जेव्हा तुम्ही हे नियम लक्षात ठेवाल,
तर तुम्हाला पाढे लक्षात ठेवण्याची गरज नसते. ते अनिवार्य नाही. आपल्याला जे लक्षात ठेवायचे आहे ते आता आपण पाहू. या मध्य रेषेवरील ज्या संख्या आहेत त्यांना वर्गसंख्या म्हणतात. मुलांना हे माहिती नसते. या सर्व वर्गसंख्या आहेत. उदाहरणार्थ 2 गुणिले 2 4, 3 गुणिले 3 9, 4 गुणिले 4 16 आणि इतर आहेत. जर आपण हा भाग आणि वर्गसंख्या लक्षात ठेवू शकतो, तर आपल्याला सर्व पाढे माहिती असतील. जेव्हा आपण मुलांना 4 गुणिले 5 विचारतो, तेव्हा त्यांनी ते पाठ केले असल्यामुळे कदाचित ते सुरुवातीपासून सुरू करतील. 4 एक्के 4, 4 दुणे 8, 4 त्रिक 12 अशा प्रकारे चालू राहील. ते पुन्हा पहिल्या संख्येवर जातील. जर आपण त्यांना विचारले 5 गुणिले 4 म्हणजे काय? ते परत 5 एके, 5 दुणे, 5 त्रिक, 5 चौक अशी सुरुवात करतील. त्यांनी याचे पाठांतर केले असल्यामुळे त्यांना हे समजत नाही की ए गुणिले बी बरोबर बी गुणिले ए. म्हणूनच जर आपण अशा कृतीतून किंवा अशा पद्धतीने सराव करून शिकलो, तर या कृतीतून ते सोप्या पद्धतीने पाढे लक्षात ठेवू शकतात. त्यांना पाढे हे गुणाकाराचा नियम म्हणून लक्षात ठेवावे लागेल. त्यांना या सर्व संख्यांचे पाठांतर करणे आवश्यक नाही. 8 त्रिक 24 इतके पुरेसे आहे. 3 आठे 24 हे साहजिक आहे. ए गुणिले बी बरोबर बी गुणिले ए. तर या विशिष्ट सारणीमुळे मुले गुणाकार हा सोप्या पद्धतीने शिकू शकतील आणि कदाचित त्यांना हे चांगल्या प्रकारे समजेल. ही संकल्पना चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी मुलांनी हे स्वतःहून केले पाहिजे. जर त्यांनी हे केले तर त्यांना खूप सहजपणे लक्षात राहील. TLM साधनांचा वापर करून आपण या आधीच ठोस टप्प्यात गुणाकार कसा करतात हे पाहिले आहे. आपण बॉक्स पद्धतीचा वापर देखील केला आहे. आता आपण अमूर्त टप्प्यात गुणाकार कशा प्रकारे करतात ते पाहू. पहिल्यांदा आपण पाहिलेले उदाहरण घेऊ. 12 गुणिले 13. 12 गुणिले 13. आपण हे दोन्ही पद्धतीने लिहू शकतो. 13 गुणिले 12 हे देखील बरोबर आहे. परंतु जर आपण दुसऱ्या पद्धतीने लिहिले तर उत्तर काय असेल? आपण त्याची तुलना बॉक्स पद्धतीशी करून पाहू शकतो. सामान्यतः ठोस टप्प्यात गुणाकार सुरू करण्यापूर्वी आपल्याला आधी स्थानिक मूल्ये दर्शवावी लागतात. हे एकक आहे, हे दशक आहे, एकके आणि दशके. आता आपण गुणाकार करू. पहिल्यांदा आपल्याला एककाचा गुणाकार एककाशी करावा लागेल. 3 दुणे 6 आणि 3 एके 3 हे सोपे आहे. आता मी दशक स्थानापासून गुणाकार करेन. दशक स्थानापासून एक स्थानाचा गुणाकार म्हणजे मी 1 गुणिले 2 किंवा 10 गुणिले 2 असे म्हणू शकतो. त्याचा गुणाकार 20 होतो. जेव्हा आपण सामान्यपणे 10 गुणाकार करत असतो, तेव्हा आपण 1 दुणे 2 असे म्हणतो. पण आपण हे 2 कुठे लिहितो? इथे की इथे? किंवा खाली कुठेतरी लिहिता येते का? सामान्यतः आपण असे म्हणतो की आपल्याला इथे लिहावे लागेल. आपण इथे का लिहावे? आपण याबद्दल विचार केला पाहिजे. चला तर मग आधी हा प्रश्न पूर्णपणे सोडवूया. 1 गुणिले 2 बरोबर 2 आणि 1 गुणिले 1 बरोबर 1. परंतु मी दशक स्थानापासून गुणाकार केला आहे. आपण ही विशिष्ट जागा रिकामी का ठेवावी? आपण तिथे काही का लिहू नये? जेव्हा आपण हा प्रश्न मुलांना किंवा शिक्षकांना विचारतो,
तेव्हा आपल्याला वेगवेगळी उत्तरे मिळतात. आपण ते रिकामे सोडू शकतो किंवा आपण त्या ठिकाणी एक्स हे चिन्ह लिहू शकतो किंवा आपण तेथे प्लस हे चिन्ह देऊ शकतो किंवा आपण तेथे शून्य देखील लिहू शकतो. शून्य किंवा अधिक हे चिन्ह किंवा गुणिले हे चिन्ह किंवा रिकामी जागा सोडून देऊ शकतो. तर मुलांनी यातून काय समजावे? हा एक बहुउत्तरी प्रश्न बनतो. जर आपण त्यांना खूप पर्याय दिले तर कोणता मार्ग बरोबर आहे? आपण हा पर्याय मुलांना का उपलब्ध करून द्यावा? याचा विचार शिक्षकांनी केला पाहिजे. जेव्हा आपण 10 ने गुणाकार करतो, तेव्हा येथे 20 हे उत्तर मिळते, बरोबर? त्यामुळे यानंतर आपल्याला काय करावे लागेल? आपल्याला यांची बेरीज करावी लागेल. हे 6 होतील. 3 अधिक 2 म्हणजे 5 आणि हे 1 होतात. येथे एक प्रश्न पडू शकतो. शिक्षक किंवा विद्यार्थी हा प्रश्न विचारू शकतात. 10 दुणे 20 परंतु 10 10 100 हे आपण कसे लिहावे? ते आपण कसे लिहितो? हे समजून घेण्यासाठी आपण तोच प्रश्न विस्तारित रूपात सोडवू आणि आपल्याला समान उत्तर मिळते का ते पाहू. मी इथे लिहितो 12 गुणिले 13 एकके, दशके, एकके, दशके. आता आपल्याला हे स्थानिक मूल्याप्रमाणे करावे लागेल. 3 दुणे 6. आता मी एकक स्थानावरून दशक स्थानाशी गुणाकार करत आहे. 3 10 30. हे पहा, जेव्हा मी प्रत्येक संख्येचा गुणाकार करतो तेव्हा मी इथे लिहितो 10 दुणे 20. हे दशक स्थान आहे. त्यामुळे हे 1 नसून 10 आहेत. म्हणून 10 दुणे 20, 10 10 100. आता आपण याचे उत्तर काय आहे ते पाहू. 0 अधिक 6 बरोबर 6, 3 अधिक 2 बरोबर 5 आणि 1. जेव्हा आपण हे या पद्धतीने केले, या पद्धतीमध्ये 20 अधिक 100 हे 120 मिळतात. आपण हे इथे विश्लेषणात्मक पद्धतीने लिहिले आहे. 30 अधिक 6 बरोबर 36. याचे आपण इथे विश्लेषण केले आहे. आपण येथे काही पायऱ्यांचे विश्लेषण केले आहे आणि येथे आपण ती वगळली आहे. ही पायरी आपण तिथे न लिहिता थेट 36 असे लिहिले आहे. जेव्हा आपण अशा प्रकारे सांगतो तेव्हा मुलांना आपण त्या ठिकाणी शून्य का लिहावे हे समजते. ते खूप सहजपणे ही गोष्ट समजतील. आता आपण आणखी एक उदाहरण घेऊ. आपण एक मोठ्या संख्या घेऊ. उदाहरणार्थ 22 गुणिले 23. आपण त्यास 122 असे गृहीत धरू आणि शतकस्थानी संख्या असल्यास गुणाकार कसा होतो ते पाहू. चला यांची स्थानिक मूल्ये लिहू. एकके, दशके, एकके, दशके, शतके. पहिल्यांदा आपण एककांचा एककांची गुणाकार करतो. 3 दुणे 6. आणि आता एककांचा दशकांची गुणाकार करू. 3 गुणिले 20 बरोबर 60. 3 गुणिले 100 बरोबर 300. 20 गुणिले 2 बरोबर 40. 20 गुणिले 20 बरोबर 400. 20 गुणिले 100 बरोबर 2000. आता या सर्व शून्यांकडे पहा. जेव्हा आपण दशक स्थानापासून गुणाकार करतो तेव्हा आपण येथे शून्य लिहितो आणि जेव्हा आपण शतक स्थानापासून गुणाकार करतो तेव्हा आपण शून्य इथे लिहितो. जर आपण शून्याचे महत्त्व सांगितले आणि ते इथे का लिहावे हे सांगितले तर मुलांना हे सहजपणे समजेल. चला या सर्वांची बेरीज करू आणि पाहू. 6 6 अधिक 4 म्हणजे 10. आपण एक हातचे घेऊ. 3 4 1 आणि हातचे मिळून 8 आणि इथे 2. हे उत्तर आहे. आपण इथे पाहू शकतो की जेव्हा आपण दशक स्थानापासून गुणाकार करतो तेव्हा शून्य इथे येते आणि जेव्हा आपण शतक स्थानापासून गुणाकार करतो
तेव्हा 0 इथे येते. तर हा अमूर्त अवस्थेत केलेला गुणाकार आहे. आपण एकक स्थानावरून बेरीज आणि वजाबाकी केली. आपण एकक स्थानापासून गुणाकार का करावा? 10व्या स्थानापासून का करू नये? या प्रश्नाचे काय उत्तर आहे? आपण दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे पाहू. तेथे एका खोलीत 2345 बॉक्स आहेत. मला हे सर्व बॉक्स एका खोलीमधून दुसऱ्या खोलीत हलवावे लागतील. मला ते इथून तिथे हस्तांतरित करावायचे आहेत. मी हे सोप्या पद्धतीने कसे करू शकतो? मी ते एकामागून एक न्यावेत की मी प्रत्येकी 10चे गट तयार करावेत? जर मी प्रत्येकी 10चे गट तयार केले तरी येथे 200 गट तयार होतील. मी प्रत्येकी 100चा गट तयार करू शकतो का? तेव्हा माझ्याकडे 23 गट असतील. जर मी 1000 बॉक्सचा गट तयार केला तर काय होईल? तर माझ्याकडे फक्त 2 गट असतील. म्हणजेच जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा आपल्याला एकक स्थानापासून सुरुवात करावी लागते. आपण एककांचा गट तयार करतो. त्यानंतर आपण दशकांचा गट तयार करतो आणि त्यानंतर आपण शतकांचा गट तयार करतो आणि त्याही नंतर आपण हजारांचा गट तयार करतो. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी अजून सोपा होतो. आपल्याला यातून सोपा मार्ग मिळतो. जेव्हा आपल्याकडे 1000चे 2 गट असतात तेव्हा ते उचलून देण्यासाठी अवघड असतात, कारण ते खूप वजनदार असू शकते. जर ते खूप वजनदार असतील तर कदाचित आपल्याला 23 गट तयार करावे लागतील. 2345 बॉक्स जर आपल्याला एकामागून एक न्यायचे असतील तर यामध्ये आपला खूप वेळ जाईल. त्यामुळे आपल्याला प्रत्येकी 10चे, 100चे आणि 1000चे गट करावे लागतील, ज्यामुळे हस्तांतरित करणे सोपे होईल. अशा प्रकारे सर्व गुणाकार एकक स्थानापासून सुरू होतात आणि नंतर दशक स्थानाकडे, शतक स्थानाकडे आणि त्यानंतरच्या मोठ्या स्थानाकडे वळतात. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये गुणाकाराचा वापर कशा प्रकारे करावा हे आपण आता पाहू. आपल्याला ही संकल्पना समजली असल्यामुळे आता ती आपल्याला दैनंदिन जीवनात कशा प्रकारे लागू करायची आहे ते आपण पाहू. पहिल्यांदा मोठी संख्या पाहू. एका समारोहात एका पाहुण्याला 3 इडल्या लागतात. तर त्या समारोहात 25 पाहुणे असतील तर मला एकूण किती इडल्या बनवाव्या लागतील? इथे आपण त्यांना 25 पाहुण्यांसाठी किती इडल्या लागतील हे काढण्यासाठी संदर्भ दिला आहे. त्यापुढील उदाहरण म्हणजे माझ्या कार्यालयामध्ये 30 जण काम करतात. मला प्रत्येकाला 500 रुपये बक्षीस म्हणून द्यायचे आहेत. तर माझ्याकडे एकूण किती रुपये असावेत? त्यानंतरचे उदाहरण म्हणजे दुपारचे जेवण वाढण्यापूर्वी आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला 100 मिलीलिटर दूध द्यायचे आहे. जर आपल्याकडे 150 विद्यार्थी असतील तर आपल्याला किती दूध लागेल? जर मला एक भिंत रंगवायची असेल, 10 मिलीमीटर रंग हा 100 चौरस फूट भिंत रंगवण्यासाठी पुरेसा आहे. तर मग 1000 चौरस फूट क्षेत्रफळाची भिंत रंगवण्यासाठी किती रंगांची आवश्यकता असेल? अशा प्रकारे आपण त्यांचे प्रमाण वाढवू शकतो. आपल्याला एक संदर्भ परिमाण माहिती असते आणि त्यावरून मोठ्या गटासाठी लागणारे परिमाण मी कसे माहिती करू? दुसरे म्हणजे हळूहळू संख्या वाढवणे. आपण एक उदाहरण पाहिले आहे. 2345 खुर्च्या एका खोलीमधून दुसऱ्या खोलीमध्ये न्यायच्या आहेत. त्यासाठी 100चे गट तयार करणे चांगले आहे की हजारांचे गट तयार करणे चांगले आहे, की प्रत्येकी 10चे गट तयार करावे? किती खुर्च्यांचे गट तयार करावे जेणेकरून आपल्याला ते हलवण्यास सोपे जातील? त्याच प्रकारे या सभागृहामध्ये आपल्याकडे 435 खुर्च्या आहेत. ज्या दुसऱ्या सभागृहामध्ये हलवायच्या आहेत. जर आपण 50चे गट तयार केले तर हे हलवणे सोपे होईल का? जर आपण तसे केले
तर 435 खुर्च्या हलवण्यासाठी 50चे किती गट तयार करावे लागतील? हे 8 गट असतील. 8 वेळा घेऊन जाणे अधिक चांगले की 100चे गट तयार करणे चांगले? जेणेकरून आपण केवळ 4 वेळा घेऊन जाऊ. अशा प्रकारे आपण त्यांना विचारात टाकू शकतो. आपण त्यांना विचार करण्यास भाग पाडू शकतो. आणखी एक उदाहरण म्हणजे जेव्हा आपण निरीक्षण करतो, जेव्हा आपण विचार करतो, की जर 12 विद्यार्थ्यांना ओळी आणि स्तंभामध्ये उभे राहायचे असेल, तर ते कशाप्रकारे उभे राहू शकतात? अशा किती ओळी आणि स्तंभ तयार केले जाऊ शकतात? आणि प्रत्येक ओळ आणि स्तंभात किती विद्यार्थी असतील? यासाठी विद्यार्थ्यांना चित्रात्मक कल्पना करणे आवश्यक आहे. ते विद्यार्थी स्तंभ आणि ओळींमध्ये कशाप्रकारे उभे राहू शकतात हे समजण्यासाठी मुलांना विचार करावा लागेल. येथे 1200 चौरस फूट जागा उपलब्ध आहे. आपण ती खरेदी करावी की नाही? जेव्हा 1200 चौरस फूट उल्लेख केला जातो तेव्हा आपण विचार करायला लागतो की ते कसे असेल. ते 1 फूट गुणिले 1200 फूट असल्यास मी ते खरेदी करावे का? किंवा जर ते 30 फूट गुणिले 40 फूट असेल तर मी विकत घ्यावे? म्हणजेच त्या गोष्टीची कल्पना करणे महत्त्वाचे आहे. आपल्याला त्या जागेच्या आकाराबद्दल विचार करावा लागेल आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपल्याला गुणाकार माहिती असतो. मोजमाप पद्धतीमध्ये समान गोष्ट वापरली जाते. उदाहरणार्थ, आपल्याकडे 1 डझन केळी आहेत आणि येथे 36 लोक आहेत. प्रत्येकाला 1 केळ दिल्यास आपल्याकडला किती डझन केळी लागतील? हे मोजण्यासाठी मला एका डझनमध्ये किती असतात हे माहीत असावे लागेल. उदाहरणार्थ, जर आपल्याला 100 लोकांना खायला द्यायला 10 किलो तांदूळ आवश्यक आहे, तसे असल्यास 1000 लोकांना खायला द्यायला आपल्याला किती किलो तांदूळ लागेल? किंवा 30 गुणिले 40 फूटमध्ये किती चौरस फूट आहेत? मुलांना गुणाकार शिकवताना दैनंदिन जीवनातील घटना किंवा घटनांचा वापर करून त्यांना शिकवावे. त्यांच्या दैनंदिन क्रियाकल्पांचा वापर करून शिकवल्यामुळे त्यांना ही संकल्पना अधिक चांगली समजण्यास मदत होईल आणि त्यांना असे वाटेल की ही संकल्पना शिकल्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनातील प्रश्न सोडवण्यास ते सक्षम आहेत. म्हणूनच जर आपण वास्तविक जीवनातील संबंधित उदाहरणे काळजीपूर्वक निवडली तर मुले संकल्पना चांगल्या प्रकारे समजतील. गुणाकार संबंधी शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये काही चुकीच्या धारणा आहेत. मी प्रथम शिक्षकांमध्ये असलेल्या काही चुकीच्या धारणा सांगतो. आपण त्या आधी पाहू. आपण यांना गैरसमज असे देखील म्हणतो. चुकीच्या धारणा आणि गैरसमज कोणते आहेत हे आपण आता पाहू. 1. जेव्हा आपण दशक स्थानावरून किंवा शतक स्थानावरून गुणाकार करत असतो तेव्हा आपण अधिकचे चिन्ह, एक्सचे चिन्ह किंवा शून्य वापरावे किंवा ती जागा रिकामी ठेवावी याबद्दल बराच गोंधळ आहे. त्यासाठी बरीच उत्तरे आहेत. आपण पाहिले आहे की शून्य ठेवणे योग्य आहे. 2. गुणाकाराची व्याख्या त्याच्या संबंधित शब्दकोश. उदाहरणार्थ, हा गुणक आहे, हा गुण्य आहे असे मुलांना सांगणे. मुलांना असे वाटते की मी गुणाकार पहिल्यांदाच शिकत आहे, पण मला बरेच नवीन शब्द शिकावे लागतील. त्यामुळे त्यांच्या मनात भीती निर्माण होते. म्हणून त्यांच्याकडे संकल्पनेची आणि पद्धतीची समज आल्यानंतरच त्या शब्दांचा वापर करणे चांगले आहे. 3. आपण कोणत्या मार्गाने गुणाकार वेगाने करू शकतो? गणितामध्ये वेग सर्व काही आहे. जर आपण त्यांना असे सांगून वेगाला अधिक महत्त्व दिले आणि मुलाला गुणाकाराची पद्धत, जाळीची पद्धत, वैदिक पद्धत
इत्यादी विविध पद्धती शिकवल्या तर त्यांचा गोंधळ कमी होईल. मुलांनी अद्याप संकल्पनाही शिकलेली नाही आणि आपण त्यांना वेगवेगळ्या पद्धती शिकवत आहोत. संकल्पना स्पष्टपणे समजण्याआधी आपण त्यांना वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या आहेत. यामुळे मुलांचा गोंधळ आणखी वाढेल. आता आपण मुलांमधील गुणाकाराबद्दलच्या गैरसमजांवरती चर्चा करूयात. हे कमी अधिक प्रमाणात शिक्षकांसारखेच आहे. प्रथम, दशक स्थानापासून गुणाकार करताना एक चिन्ह ठेवावे की अधिकचे चिन्ह ठेवावे की शून्य ठेवावे यातील गोंधळ. दुसरं म्हणजे गुणक व गुण्य म्हणजे काय, या शब्दकोशाला अधिक महत्त्व देणे अनावश्यक आहे. कारण ए गुणिले बी बरोबर बी गुणिले ए आहे. हे कसेही केले गेले तरी त्याचा परिणाम समान असेल. जेव्हा आपण शाब्दिक प्रश्न विचारतो तेव्हा कदाचित हे वापरणे आवश्यक असू शकते. तथापि उत्तर शोधण्यासाठी हे आवश्यक नाही. आणि जेव्हा मुलांना गणितातील मूलभूत क्रिया वेगाने करायच्या असतात ते यासाठी कॅल्क्युलेटरचा वापर करतात. म्हणजे जर आपल्याला सर्व काही वेगाने करायचे असेल तर आपण कॅल्क्युलेटरचा वापर करू असे त्यांना वाटते. या संकल्पनेतील सर्व पद्धती समजण्यासाठी मूलभूत समजेची आवश्यकता आहे. संकल्पना समजणे हे गरजेचे आहे. संकल्पना स्पष्टपणे समजल्यानंतर तुम्ही कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता. परंतु संकल्पना न समजून घेता जर कॅल्क्युलेटरचा वापर केला तर पाया मजबूत होणार नाही. आपण आता गुणाकार कसे करायचे ते शिकलो आहोत. आपण हे देखील शिकलो की गुणाकार हा बेरजेचा सोपा प्रकार आहे. आपल्या कल्पनेत हा एक आयत आहे. आणि शेवटी आपण हे देखील शिकलो की गुणाकार शिकत असताना सोप्या पद्धती वापरण्यापूर्वी संकल्पनेची स्पष्टता समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आणि त्यानंतर आपण पद्धत वेगाने वापरण्याचा विचार करावा. हे सर्व शिकल्यानंतर आपण गुणाकारांशी संबंधित शब्दसंग्रह शिकलो. आपण गुणक, गुण्य आणि गुणाकार तसेच त्याची उदाहरणे आणि स्पष्टीकरण पाहिली. मुलांना ते कसे शिकवावे याचा अर्थ काय आहे हे देखील आपण शिकलो. गुणाकार हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असावा. जर आपण गुणाकार शिकलो तर दुसऱ्या मूलभूत क्रिया करण्यासाठी त्याचा काय उपयोग होतो हे आपण पाहिले. धन्यवाद.